ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। आपण आता या चौथ्या दशकात नवविधा भक्तीमधला शेवटचे आज आता 2 समास पाहणार आहोत। आतापर्यंत आपण 6 समास पाहिले, नंतर गेल्या वेळी दास्य भक्ती आणि सख्य भक्ती पाहिली, आणि या सगळ्या 8ही भक्तीचं पर्यवसान, त्याचं फल त्याला यायचं, परिणिती त्याची पूर्णत्वाला जणू काही भक्ती, या 8ही भक्ती पूर्णत्वाला आल्या, या अर्थानं आत्मनिवेदन भक्ती रामदास स्वामी आपल्याला सांगणार आहे। आणि मग या सगळ्याचीच परिणिती मुक्ती मध्ये आहे। विविध दर्शन शास्त्रांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या विचार पंथांमध्ये मुक्तीचे वेगवेगळे वर्णन आहे। तर या 4ही मुक्तींची सुद्धा एकता आणता एकत्र कसं आहे ते रामदास स्वामी सांगणार आहे। पण त्याच्या आधी आपण आता ही आत्मनिवेदन भक्ती ही बघू। तर आजचा विषय थोडा गंभीर आहे, कारण हे आत्मनिवेदन भक्तीमध्ये भक्तीचं वर्णन करताना समर्थांनी ज्ञानी भक्ताची भूमिका घेतली आहे। आणि काय आहे की समर्थ संपूर्ण अद्वैत वेदांतवादी होते। शंकराचार्यांचं जे सिद्धांत आहे तो त्यांना पूर्ण मान्य होता, उपनिषदांची शिकवणूक त्यांना मान्य होती, तरी सुद्धा आपल्या लेवलला येऊन जनसामान्यांसाठी सुद्धा त्यांनी भक्ती कशी करावी, आणि ते सुद्धा कसं फॅनॅटिक नाही बनायचं, अतिरेकी नाही बनायचं, आपले जमिनीवरचे पाय सोडायचे नाही। आपण नेहमी जगातला व्यवहार आपण करत आहे, कुटुंबातलं जबाबदारी जी आहे ते न सोडता, ह्यालाच ते अद्वैत, ह्याला ही भक्ती सजाण आहे। अद्वैत न सोडता भक्ती कशी करायची हे साधन चातुर्य आता बघा समर्थ आपल्याला सांगणार आहे। मग हे म्हणजे काय, अद्वैत न सोडता भक्ती करायची आपल्याला समजतं, पण आता मी असं विधान केलं की अद्वैत न सोडता करायची म्हणजे काय करायचं, हे कसं शक्य आहे। तर काय आहे की भगवंताबद्दल भक्ती करताना आपल्याला बुद्धीला आपण त्याचा वेगवेगळ्या अंगाने विचार करत असतो, कळत नकळत। असं आपण कसं मुद्दाम आता मी 3 अंगाने विचार करत आहे असं सुरुवात नाही करत, पण आपण एक विविध पैलू आपण विचारात घेतो। एक म्हणजे काय की भगवंत आहे, किंवा कुठलीही गोष्ट, कुठल्या गोष्टीवर आपलं प्रेम कसं जडतं, तर त्याचं अस्तित्व असायला पाहिजे की नाही, ती वस्तू अस्तित्वात असली पाहिजे मुळामध्ये। मग त्या वस्तूचं सामर्थ्य पण पटलं पाहिजे आपल्याला। आणि आता आपण भगवंताबद्दल बोलत आहोत म्हणून भगवंत सर्वज्ञ आहे ह्याची पण बुद्धीनं आपला निर्णय घ्यायला पाहिजे। इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत हे कोरडं वाटतं ऐकायला, पण त्याच्यामध्ये जर सौंदर्य दिसू लागलं ना, असं जी काही एक चीज आहे की जी सगळीकडे अस्तित्वात आहे, सामर्थ्य संपन्न आहे, सर्वज्ञ आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला सौंदर्य दिसू लागतं,
त्या सौंदर्याची जर जाण झाली ना, तर काय होतं, तर त्याचं आपली मैत्री व्हायला लागते. ते गोष्ट आपल्याला हवी हवीशी वाटते, म्हणजेच त्याची गरज वाटू लागते, गरज पटते. आणि आता असा आपण विचार करू, असा आपला एखादा मित्र असेल तर किती छान होईल की नाही. मग आपल्याला त्या मित्राविषयी आणखीन आणखीन जाणून घ्यायची, आपली मैत्री वाढवायची आपली भावना होईल की नाही, ओढ वाटेल त्याच्याविषयी. म्हणजे काय ओढ वाटेल, म्हणजे यालाच समर्थ अधिक माहिती किंवा ज्ञान जरूर आहे वाटणं असं म्हणतात. ठीक आहे, मग ज्ञानाने काय होतं? ज्ञानाने आपली श्रद्धा, भावना, प्रेम, आपलेपणा निर्माण होतो. एवढंच नव्हे तर ह्या आपलेपणापोटी भक्ती उदय पावते. आणि म्हणूनच ही भक्ती उदय पावते. कशी पावते? ही श्रद्धा, भावना, प्रेम ही भक्ती उदय पावण्यासाठी आपण आधीचे हे 8 समाज समर्थाने सांगितले. तर असं आहे, या साधन मार्गामध्ये भक्तीमध्ये सुद्धा असं एक 2 विभागणी केली जाते. आपण सुरुवातीला काय म्हणतो, मला तर नाही वाटत असं काही भावना, प्रेम वगैरे, की मला नाही कोणाचे पादसेवन करायला आवडत, मला नाही कोणाचं दास्य बनायला आवडत, पण मला भगवंत हवा आहे. तर ते वाटण्यासाठी मी काय केलं पाहिजे? आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो की नाही बऱ्याच जणांना, की मला भगवंताविषयी आणखी प्रेम वाटायला पाहिजे, काय करू? तर त्याच्यात त्यांनी भक्तीचे 2 मार्ग संत सांगतात. एक असते, भक्ती हीच आहे बरं का, करायचे क्रिया हीच आहे, पण त्याला त्यांनी सांगितलं एक प्रेमा भक्ती असते. आणि मग प्रेमा भक्तीला आत्ता माझ्यापाशी नाही, त्याला ते म्हणले आधी नेमा भक्ती, नियमाने करत राहायचं. त्याने काय होईल, त्या नियमाने करत राहिलो की त्या नियमाचं पर्यवसाने कुठलीही भक्ती, या 9 विधापैकी कुठलीही एक, याचं आपल्याला जे आवडेल ते त्याचं नियमाने करत राहिलं की ती मग त्यात सातत्य यायला लागतं. त्याचं प्रेमात रूपांतर होतं, प्रेमा भक्ती, त्यात तन्मयता येते. आपण करत राहिलो की आपोआप येते. आणि त्याने काय होतं की त्या प्रमाणात माझ्या मनाची तदाकारता वाढते. एक रूप कसं होणार, हा विषयच या समासाचा एकरूप होण्यावर आहे. कसं व्हायचं त्यासाठी एक रूपता मनाची तदाकारता वाढते. म्हणजे काय होतं, तर भगवंताचं ज्ञान आत्मसात होतं. तुम्ही म्हणाले काय मोठे मोठे शब्द वापरता तुम्ही, तदाकार होतं, आत्मसात होतं. म्हणजे काय होतं, तर ते ज्ञान जे आहे, ते प्रेम जे आहे, ते जीवनामध्ये नकळत व्यक्त होतं. त्यासाठी कुठलं प्रयत्न करायला लागत नाही, काही विशेष घटना घडायला लागत नाही, अगदी सहज व्यक्त होतं हे प्रेम. तसं चालता बोलता भगवंत तुकाराम महाराज म्हणले तसं, विठ्ठल सहिसा चालत असे. तर हे आता आपल्याला ऐकायला जरा ही आयडिया फॉरेन वाटते, की भगवंताचं ज्ञान आत्मसात होतं, मनाची तदाकारता वाढते, म्हणजे जीवनात नकळत व्यक्त होतं. म्हणजे काय, कारण माझी अवस्था आता कशी आहे, मी समजा ठरवलं असेल दिवसातून 1 माळ जप करायचा, तर कधीतरी 2-3 दिवस विसरतच माझं. तर मग ते सगळं जीवन कसं व्यापणार, तर त्याचं एक आपल्याला पटेल असं एक गमतीचं उदाहरण सांगतो. खूप वर्षापूर्वी भारतामध्ये असताना, आता एक बऱ्याच 80 सालची गोष्ट, तर एक माझे नातेवाईक होते, त्यांना हे स्टॉक मार्केट वगैरेची खूप भयंकर आवड होती. आणि मला काय म्हणायचं, एक्सपेरिमेंटल थिएटर, एक्सपेरिमेंटल मूव्हीज आवडायचे मला. तर हे चांगले होते, नातेवाईक मित्र होते. मला सारखं सांगायचंय, अरे अरविंद तू स्टॉक मध्ये पैसे हे कर. सगळं त्यांचा खूप अभ्यास होता त्यांचा शेअर्सचा. तर पण मला ते आवडायचं नाही सारखं शेअर, मला हे दुसरं हे आवडायचं. तर एकदा त्यांना त्यावेळेस एक सामना सिनेमा खूप प्रसिद्ध झाला होता, एक्सपेरिमेंटल मूव्ही होता तो, श्रीराम लागूंचं त्याच्यात काम होतं. मी त्यांना म्हटलं, ते बोलवायचे मला, म्हटलं आपण सिनेमाला जाऊ, येता का तुम्ही माझ्याबरोबर सिनेमाला? हा म्हणले येतो. आले. मी ज्ञान जीवनात कसं व्यक्त होते ते सांगताय. तर बसलो आम्ही सिनेमा बघायला. आता त्या सिनेमामध्ये जे पण काही घडेल की नाही,
आता ते त्यातला नायक समजा जीप मधनं ते जातो कुठे, तर हे मला सांगतात, अरविंद ती महेंद्र कंपनी आहे ना, त्यांचा नवीन प्लांट इथे उघडणार आहे, त्यांचे शेअर प्राइस असं होणार आहे, त्यांचं शेअर प्राइस तसं होणार आहे. कुठे त्या नायकाने किंवा नायिकेने दात घासले, ते म्हणाले कोलगेट कंपनीचे शेअर असे आहेत. मी म्हटलं हो ते सिनेमा बघा ना. तर त्यांना ते सिनेमा भर जे 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 काही ते कंपनीचं प्रॉडक्ट दिसेल ना, ते मला सांगत होते, हा हे शेअर विकून टाक, ह्याचे शेअर घे. म्हटलं हो ते बघा, त्यांना ते पैशाचं ज्ञान, त्यांचा अभ्यास होता. आता एक उदाहरण भक्तीच्या दृष्टीने खूप छान नाही आहे, पण त्यांची तन्मयता झाली होती की नाही. आपण बघाय तन्मयता, त्यांनी सातत्याने अभ्यास केला. ते पण काय जन्मजात शेअरचं प्रेम घेऊन थोडे जन्माला आले, ते त्यांना सातत्याने अभ्यास केला. ते तर लौकिक दृष्ट्या फक्त मॅट्रिक शिकलेले होते, पण ते इंग्लिश भाषा शिकून, शेअर मार्केट शिकून, त्याचा फंडामेंटल अभ्यास करून त्यांनी मोठं यश मिळवलं. पण हे आपल्याला अगदी असंच भक्तीमध्ये करायचं, जिथे जिथे आपल्याला भगवंताचं दर्शन व्हायचं, सहवास हवा आहे. कारण भगवंत परिपूर्ण आहे, भगवंत आनंदपूर्ण आहे. मग असा जर अभ्यास साधला, तर बघा ते साधे सामान्य मनुष्य, साधं शेअरचं ज्ञान त्यांना सगळीकडे, त्या सिनेमापेक्षा त्यांना त्या शेअर मध्ये तेच अर्थशास्त्र घेऊन ते सिनेमा बघायला बसले. मग जीवनात नकळत व्यक्त होतं, हे पटण्यासारखं आहे की नाही, अशक्य नाही आहे काही. तर बघा, म्हणून भक्ती किंवा आपल्या मनात जी आवड आहे ना, त्या आवडीपोटीच ज्ञान उत्पन्न होत, असं समर्थ सांगतात. आता बघा, आता आपण बघूया. श्रीराम मागा झाले निरूपण, आठवे भक्तीचे लक्षण, आता एका सावधान भक्ती नववी निवेदन जाणावे, आत्मनिवेदन करावे, तेही सांगिजेल स्वभावे, प्रांजळ करुणी. रामदास स्वामी म्हणतात, मी तुम्हाला सगळं नीट खुलासेवार समजून सांगणार आहे. काय या समासातल्या ओव्या फार काही काही प्रसिद्ध ओव्या आहेत. ऐका निवेदनाचे लक्षण, देवासी वहावे आपण, करावे तत्व विवरण म्हणजे कळे. बापरे, ते निवेदनाचे लक्षण, व्हॉट आर द इंडिकेटर्स. निवेदन म्हणजे काय? निवेदन आपण एक रूढी अर्थ जो बघितला, निवेदन म्हणजे हे काय, आपण एक लिहून कोणाला देतो निवेदन पत्र, ते ठीक आहे. पण साधन मार्गामध्ये निवेदन म्हणजे काय, तर 3 गोष्टी निवेदनात अपेक्षित आहेत. एक म्हणजे देणं तर आहेच, पण ते सुद्धा अत्यंत प्रेमाने आणि आदराने दिलं पाहिजे. त्याच्यामधलं जे काही आपण देणार, त्याच्यामधलं आपलं ममत्व आणि आपला हक्क सोडला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, मी ती वस्तू दिली त्या दानाला सुद्धा विसरलं पाहिजे. हे जर 3 जमलं तर त्याला देवाला वाहणं असं म्हणतात. किती त्यांनी आता हेच पुढे सांगणारच आपल्याला वेगवेगळ्या ओवी रूपामध्ये, पण हा सिद्धांत आधी सांगितला. आणि मग तत्वविवरण म्हणजे काय, तर ते सांगत आहेत की ह्याचा पाठीमागचा फंडामेंटल जे म्हणायचं म्हणजे कळे, करावे तत्व विवरण म्हणजे कळे. विवरण म्हणजे अनालिसिस. तर बघूया रामदास स्वामी करतायत. रामदास स्वामी कसं म्हणतात, जरा हे या ओव्या आहेत ना, त्या जरा असं भक्ताला खडसून विचारल्यासारखं, असे प्रतिप्रश्न, रिटोरिक ज्याला म्हणतात, तशा आहेत या ओव्या, फार जहाल आहे. रामदास स्वामी म्हणतात, मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे, हे अवघेची जाणावे विलक्षण. हे कसं आहे, या आधीच्या ते 6 समास आहेत की नाही, आपण तर हे 6 आठवड्यात बघितले समास, पण हे 6 वर्ष 60 वर्षचा कालावधी जावा तेव्हा आत्मनिवेदन करायला आपली बुद्धी तयार होते. आपण आता पटापट बघत आहोत. तर रामदास स्वामी म्हणतात, तू भक्त आहे असं म्हणतोस आणि तू वेगळं राहून मला भसतोस, हे विलक्षण आहे तुझं वागणं. पण कसं म्हणतात, लक्षण असोनी विलक्षण, ज्ञान असोनी अज्ञान, भक्त असोन विभक्तपण,
ते हे ऐसे, मी वेगळं राहून म्हणजे माझ्याकडनं ते 3 इंडिकेटर्स मगाशी आपण बघितले ते झाले नाही आहेत माझ्या हातनं, आणि त्यासाठी हे तत्वविवरण जरूर आहे. आणि ही तो बी फार इज ऑफ कोटेड. ते भक्तीचं लक्षण सांगताना काय म्हणतात, भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे विण काहीच नव्हे समाधान. आपण आता डिटेलमध्ये बघूया अधिक. आता हा विचार पूर्ण करतो पुढच्या ओबीमध्ये. तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. हे कसं आहे, ते काय म्हणतात, आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासारखी आहे की नाही. आणि मी समाधान सध्या कुठे बघतो, बाहेर बघतो, स्थल काल निमित्तामध्ये बघतो, इथे सुख आहे, हे झालं तर सुख आहे. पण हे रामदास स्वामी म्हणतात विचार करूनच समाधान मिळेल. आणि म्हणून आणि ते विचार करून देव कुठे शोधायचा, अंतर्यामी. तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. आता मी कोण हा शोध पण या आत्मनिवेदनाच्या रूपाने रामदास स्वामी आपल्याला सांगणार आहेत. आणि आता मग अंतर्यामी विचार करून समाधान, त्याचा विचार करायचा का. आता आज आपण सकाळी भेटत आहोत आणि हा विषयही थोडा गंभीर आहे. आता आपण करू विचार. चला, अंतर्यामी विचार करायचा आहे. बघा, याचा आपण काय बघणार आहोत की निवेदन करणे, अर्पण करणे, आत्मनिवेदन करणे म्हणजे देवाशी एकरूप होणं कसं. म्हणजे मी विभक्त, रामदास स्वामी कसे म्हणले, तू भक्त आहेस म्हणतोस आणि विभक्तपणे मला बसतोस, हे विलक्षण आहे. असं कसं वागतोस तू. ते कसं ते आपण विवरण, मग त्याच्यावर इलाज काय सांगितला की करावे तत्व विवरण म्हणजे कळे. मग आता आपण करूया तत्व विवरण थोडस. तर आता बघा, तुमच्यापैकी बरेच जण इंग्रजी मधनं वेदांत, तुमच्या कॉमेंट्स येतात त्याच्यावरनं मला कळतं. आपण इंग्रजीतनं वेदांत वाचलेला आहे. तर ही आपण गेल्या 2 याच्यामध्ये सुद्धा बघितलेली आहे. हा पूज्य गुरुदेवांचा विचार, थॉट हॅज टू हॅव अ सबस्ट्रॅटम आणि सब्जेक्ट ऑफ द थॉट. म्हणजे कोणी आपल्याला म्हणलं मी विचार करत आहे, तर मी जनरली कशावर मी भर देतो, मी कुठल्या विषयावर विचार करत आहे, चिंतन करत आहे त्याच्यावर भर देतो. पण विचार कसला बनलाय त्याच्यावर मी जास्ती विचार नाही करत. पण त्याला जरूर असतो विचार कसला तरी बनलेला असला पाहिजे. ह्यालाच आपण बघितलं गेल्या वेळे, वृत्ती जी आपण म्हणतो ज्ञान वृत्ती, त्याला एक अधिष्ठान असतो आणि ज्ञानाचा एक विषय असतो. थॉट हॅज टू हॅव, थॉट इज, पूज्य गुरुदेव म्हणायचे, कॉन्शियसनेस प्लस सब्जेक्ट मॅटर. आपण हे मडक्याचं उदाहरण, मॉडेल मडकं, मातीचं मडक्याचं बघितलं, आपण 2 वेळा बघितलं हा विचार. पण खोल आहे आणि जेवढा आपण जास्तीत जास्त याच्यावर विचार करू, दरवेळी नवीन काहीतरी एक पैलू डोळ्यासमोर आहे की विचार म्हणजे काय. आता एक आज आणखी वेगळ्या तऱ्हेने बघू. कारण रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलंय करावे तत्व विवरण म्हणजे कळे. तर आता आपला सध्या कुठला विचार आहे की निवेदन किंवा देवास वाहण्याचा विचार, आपण देवाला अर्पण करतो त्याचा विचार, हा आपला विचार आहे. आणि आता चैतन्याच्या विचाराचं, प्रत्येक विचाराचं अधिष्ठान चैतन्य आहे हे आपण बघितलं. आणि सब्जेक्ट मॅटर काय आहे, तर सब्जेक्ट मॅटर आता आपण हा बघा, आपण 9वा समास बघत आहे. तर पूजा, भजन, सेवा, मनन, ध्यान, भक्ती हे 9व्या भक्तीतले वेगवेगळे सब्जेक्ट मॅटर आपल्याला आहेत. पण या सगळ्याच परिणिती त्यांनी काय सांगितली की भगवंत आणि परमात्मा बद्दल विचार आपल्याला आहे. ते हे आहे, ज्या विचार कसला आहे तर अधिष्ठान आणि विषय हा आहे. मग तो रामदास स्वामींनी आपल्याला काय म्हटलं, ह्या तू विलक्षण वागतोस, वेगळं राहून विभक्त राहून भक्ती म्हणतोस, मग हे सगळं एक कसं काय. तर बघा, भारतीय दर्शनाचं महत्व असं की सगळं त्यांनी हे सूत्रात्मक श्लोकामध्ये केलं आणि मग ते श्लोक पाठ केले की तो विचार आपल्या मनामध्ये घोळायला खूप मदत होते. तर एक
उल्लर नाद पद नावाचं एक तमिळ रचना आहे रमणांची. तुम्हाला मी सांगितलं, तुम्हाला ओळखते का बघा, त्याचं संस्कृत भाषांतर आहे, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलं पण असेल. तर हे चैतन्य, हे खरी भक्ती वेगळेपणाने राहून करताच येत नाही. ही भक्ती देवाचं आत्मसमर्पण ही करण्याची वस्तू नसून होण्याची गोष्ट आहे, बनण्याची गोष्ट आहे, एकरूप होण्याची गोष्ट आहे, हे आपल्याला रमण सांगतायत. तर बघा, सत्प्रत्यया किं नु विहाय संतम हृद्येश चिंता रहितो हृदाख्यः कथं स्मरामस्तममेयमेकं तस्य स्मृतिस्तस्य दृढैव निष्ठा. हे सद्दर्शन नावाचं संस्कृत भाषांतर गणपती मुनींनी केलं. रमणांची मूळ रचना ही तमिळ भाषेत आहे, उल्लर नाद पद त्याचं नाव. तर ह्याच्यामध्ये पण हेच सांगितलं. आता तुम्ही काय म्हणाल, हो तुम्ही काय रामदास स्वामींनी मराठीत लिहिलं, तुम्ही ते इंग्रजीमध्ये गुरुदेवांचं सांगितलं, ते कळलं नाही, ते कळण्यासाठी संस्कृत श्लोक सांगितला, ते काय सगळ्या भाषा आम्हाला आणखीनच कळलं नाही, ते एकच आम्हाला ते एकाही भाषेत कळलं नाही. नाही, असं होणार नाही. आता आपण बघूया. आज संस्कृत श्लोक आहे ना, त्याचा आपण अन्वय करू. की पहिल्या ओळीचं बघा, आपल्याला हे रमण प्रतिप्रश्न करत आहे. त्यांचे रमणांचं लिटरेचर फार काय म्हणतात गुगली आहे. पहिल्या त्यांच्या बघा, त्यांच्या रचनेतल्या पहिल्या श्लोकातल्या पहिल्या वाक्यातच ते आपल्यालाच प्रश्न करतायत, रिटॉरिक, की काय म्हणतात ते, संतम विहाय किम नु सत्प्रत्ययः, प्रश्न विचारतात. म्हणजे अस्तित्वाशिवाय विचार शक्य आहे का? म्हणजे मी असणं जे काय आहे की नाही, जी कुठली गोष्ट नाहीच आहे, ते मी माझंच अस्तित्व नाही आहे, तर विचार शक्य होईल का? तर उत्तर नाही, नाही असं आहे. की आधी आता आपण बघा, झोपेतनं उठलो तर जगाबद्दल विचार आपले सुरू होतात, पण आधी कुठले विचार येतात? जगाबद्दल येतात की आपल्याबद्दल? तर ही प्रोसेस इतकी फास्ट होते ना, की आपल्याला आपण तिच्यावर लक्ष दिलेलं नसतं. तर आधी स्वतः मी आहे, मी जागा आहे, जाग येत आहे, हा माझा विचार आधी अस्तित्वात आहे मी, आणि मग बाहेरचे विचार. ते काय रमण काय म्हणतात, सत्प्रत्यया किम विहाय संतम नाही. मग काय आहे, मग अस्तित्वाशिवाय विचार शक्य नाही. मग उलट म्हणतात, किंवा विचाराशिवाय अस्तित्व शक्य आहे का? विचारांखेरीज अस्तित्व शक्य आहे का? तर ते म्हणतात आहे. त्याचं नाव बुद्धी. हृद्येश म्हणजे हृदय बुद्धी, बुद्धीमध्ये नुसती बुद्धी शक्य आहे, विचारांशिवाय अस्तित्व असू शकतं. आणि मग काय म्हणतात, मग असं जर आहे तर मग कथम स्मराम अममेय. बट ते विचारांशिवाय जी बुद्धी आहे ती त्याला म्हणले अप्रमेय आहे. अप्रमेय म्हणजे काय, आपल्या इंद्रियांच्या पलीकडे आहे, अगोचर आहे. मग त्याचं स्मरण कसं करावं? पण ते कारण का असा प्रश्न पडला त्यांना, की त्याचं अगोचर आहे म्हणजे काय, की मी प्रमाता बनून, किंवा हे रामदास स्वामी आपल्याला पुढे सांगणार आहेत, मी कर्ता बनून भगवंताला जाणता येणार नाही. म्हणजेच काय, मी अभिमान बाळगून मला भगवंत दिसणार नाही. मी कर्ता म्हणजे काय, मी जर जी वस्तू कर्ता बनून समजणारच नाहीये, उदाहरणार्थ जी वस्तू डोळ्याने दिसणार नाहीये, मी किती डोळे फाडून बघितले तरी दिसणार नाही मला. तर माझी ज्ञानदृष्टी, जे ज्ञानाचं जे मी उपकरण वापरायचं, त्याला ही माझी पाची इंद्रिय कामास येणार नाहीये, कारण ते अगोचर आहे. तर मग म्हणून म्हणतात की असं जे आहे, जे अस्तित्व, की ज्याच्यामुळे मी आहे, ज्या अस्तित्वामुळे मी आहे, त्याचं स्मरण करण्याची एकच पद्धत आहे, आणि त्याचं स्मरण म्हणजे तस्य स्मृती तस्य दृढैव निष्ठा. त्याचे स्मरण म्हणजे केवळ एक रूपता. म्हणजे बघा, विभक्त नव्हे. आपण रामदास स्वामी काय म्हणतात, भक्त म्हणजे विभक्त नव्हे. जसं आता आपल्या लेवलचं आपण उदाहरण बघू. हे संतांनी सांगितलं ते इतके निकट होते सत्याच्या. आता मी समजा झोपेच्या निकट आहे आणि मला झोप काय ते जाणून घ्यायचं आहे. झोप काय ते जाणून घ्यायचं असेल त्याला बेस्ट उपाय म्हणजे काय, झोपायचं, एक रूप व्हायचं, जागं राहून
हे जे असं आपण मगाशी म्हटलं अगोचर म्हणजे इंद्रियांपलीकडे, मग जागर राहून झोपेचा अनुभव घेता येईल का? नाही, ते केवळ पुस्तकी ज्ञान राहील. आणि ह्या अर्थानं निवेदन करणे, अर्पण करणे, देवाशी एक रूप होणे म्हणजे एक आहे असं झालं. ते थोडं समजायला कठीण आहे, पण बघा किती रमण त्याला काय म्हणतात, जाणून घ्यायची भगवंताला एकच आहे, ते म्हणजे निष्ठा, एक रूप व्हा. किती सुंदर श्लोक आहे. सत्प्रत्यया किं विहाय संतम हृद्येश चिंता रहितो हृदाख्य. चिंता रहिता, चिंता म्हणजे काळजी नाही, चिंता म्हणजे विचार. विचाररहित असून विचाररहित अवस्थेत अस्तित्व असतं, त्याला म्हणतात. त्याचा अख्ख्या म्हणजे त्याची डेफिनेशन काय, तर हृद म्हणजे आत्मा. ते तर त्यांनी ते पुढच्या ओवीने श्लोकात सांगितलं. तर ही निष्ठा कशी, हे आत्मनिवेदनाचा समास हा आपल्या सगळ्या या आधीच्या 8 भक्तींचं रूपांतर आत्मनिष्ठेमध्ये, आत्मसमर्पणामध्ये, निवेदनामध्ये व्हायला पाहिजे. हे रामदास स्वामींना अपेक्षित आहे. विवर्ता कळू लागे. चला आता आपण पुढे जाऊ. हे तत्वाचा विचार ते सांगतायत. तत्वे तत्व जेव्हा सरे, तेव्हा आपण कैचा उरे. आत्मनिवेदन येणे प्रकारे, सहजची झाले. मी नाही एकदा असं कळलं की मी ज्याच्यामुळे भगवंतामुळे आहे, माझं अस्तित्वच मुळी ह्या परमात्म्याकडून आलेलं आहे, तेव्हा मी असं वेगळं मी कसं असेन. तेच रामदास स्वामी सांगतायत की तत्वरूप सकळ भासे, विवेके पाहता निरसे, प्रकृती निरासे आत्मा असे. मग ते पुन्हा आपल्याला विचारतात, आपण कैचा, तू कुठे आहे. आता ही ओवी फार महत्वाची आहे, आपण पुढे बघू, पण हा विचार रामदास स्वामींचा पूर्ण करू. त्यांना रामदास स्वामींना प्रतिभा इतकी त्यांची उत्स्फूर्त, त्यांनी एका पाठोपाठ आपल्याला 4-5 श्लोक, 4-5 प्रश्न विचारले त्यानंतरच्या ओव्यांमध्ये. बघा, एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैचा चोरू आणिला मध्ये. तू कुठला चोर आला मध्ये? एक परमेश्वर आहे आणि एक दुसरी प्रकृती आहे. वेर इज अ थर्ड पर्सन हियर? नो वन. तिसरं कोणीच नाहीये इथे. आत्मा एक स्वानंद घन आणि अहमात्मा हे वचन, तरी मग आपण कैचा भिन्न उरला तेथे. आत्मा निर्गुण निरंजन, तयासी असावे अनन्य. अनन्य म्हणजे नाही अन्य, आपण कैचा तेथे. हे 9 ते 17 ह्या ओव्या आहेत ना, त्या पुन्हा 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 वाचून हे जणू काय रामदास स्वामी म्हणतात, तुला समजलं नाही असं म्हणतोस का, ह्या प्रश्नांवर विचार कर. बघा, तत्वे तत्व जेव्हा सरे, हे पंचमहाभूत तत्व आहे. मग शरीर म्हणजे काही मी नाही, शरीर हे पंचमहाभूतांचं आहे. मी पोळी भाजी नाही, मी अमेरिकेत राहतो, मी पिझ्झा खातो. बर, पिझ्झा, पिझ्झा म्हणजे मी आहे का? नाही. मग ते पिझ्झावर हे पोचलेलं शरीर कसं काय मी असेल? पिझ्झाचा वेगळ्या रूपात ते शरीर आहे, शरीर नाही. मग कोण आहे? हे सगळी पंचमहाभूत एक एक करून गेली, मी कोण आहे? मी नाहीच आहे. असे प्रश्न विचारतात. असं म्हणे विवेक करा. निरसे म्हणजे मावळत, त्याचं खोटेपणा पटतो. विवेके पाहता निरसे. प्रकृती निरास, ही सगळी प्रकृती निरास आहे आणि एक आत्मा असे. म्हणतात आपण कैचा तेथे, हा अज्ञानी जीव कसा काय असेल तिथे? आपण कैचा तेथे. किती वेळा विचारलंय बघा. तिसरा आपण, आणि एकदा तर म्हणले आपण, तू चोर म्हणजे, तू ते चोर म्हणजे काय, जे माझं नाही त्याला मी माझं म्हणतो, म्हणजे त्याला रामदास स्वामी चोर म्हणतात. म्हणलं तुझं काहीच नाहीये इथे. तत्वे तत्व जेव्हा सरे, तू काही नाही इथे, तू चोरासारखं, ते मालकी नाही तुझी, ते उगीच माझं माझं म्हणत आहे. आपण कैचा चोरू, आपण कैचा भिन्न उरला तेथे. पुन्हा म्हणतात अनन्य म्हणजे नाही अन्य, आपण कैचा तेथे. बापरे, ते आपण आपण मी 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 काय आहे? आणि हे प्रकृती निरासे, आत्मा सगळी जगदात्मा, प्रकृती जगत, हे काय आहे? जगदाकारू. तर आपण आपल्या सोप्या भाषेत बघू. हे फार फार जरा स्ट्रॉंग आहे ही भाषा. चला आता आपण सोपं करू. एक कोण आहे? तर जरा लक्षात येऊन आपण विचार करू याच्यावर.
कठीण आहे विषय, पण बरं आहे आपण सकाळी भेटत आहे. तर एक म्हणजे काय, जगाला जाणणारे मी आपण म्हणतो ना, जगाला जाणणारा. आणि दुसरं काय आहे, आपल्या अनुभवाला येणारे हे जग. त्यात आपला हा व्यवहार चालू आहे, मी आणि जग. तर एक प्रश्न ह्याचे असं जेव्हा आपण म्हणतो की नाही, की मी आणि मला अनुभवाला येणारे जग, तर त्यावेळेस हे वेदांताचे शास्त्र जाणणारे काय म्हणतात माहितीये का, की हे असं मी नुसतं सिंपल साधं विधान केलं ना, ते म्हणतात तू दोन प्रकारे तुझं अज्ञान प्रगट झालं एवढ्या धारणेतच. अरे, मी नुसतं म्हणलं मी आहे आणि मला अनुभव येणारे जग आहे, ह्याच्यामध्ये माझं ज्ञान फंडामेंटली मी दोन मिस्टेक केल्या. कुठल्या? ते काय म्हणले, मी जेव्हा असं म्हणतो त्यावेळेस त्याचा अर्थ काय आहे, जग आणि मी वेगवेगळं जाणतो. हो, वेगळं जाणतो. दुसरं काय, की जग हे जड आहे. जड म्हणजे ससंवेद्य नाही, त्याला स्वतःची जाणीव नाही. हे टेबल खुर्ची आपण काय बसलो आहोत, त्याला टेबलाला त्याची जाणीव नाही की मी त्या खुर्चीवर बसलो आहे. तर मग मी काय म्हणतो, मी ज्ञाता आहे. त्याला वेदांतामध्ये प्रकाशक म्हणतात, की मी ज्ञाता आहे आणि जग जड आहे, हे मी कबूल करतो. वेदांतवाले म्हणतात तसं नाही आहे. हे सगळं माझ्या दुःखाचं मूळ आहे. हो, हे माझ्या दुःखाचं मूळ आहे. कसं काय? तर बघा, हा जो मी आहे तो मी आता आचार्यांकडे, रामदास स्वामींकडे जातो आणि मग माझ्या सगळ्या प्रश्नांचं मूळ साधकाच्या काय आहे, तीनच तर प्रश्न आहे. एक काय, एक म्हणतो की सत्य काय आहे, सत्य काय आहे ते समजून घ्यायचंय, किंवा माझ्याबद्दल प्रश्न आहे, मी कोण, मी कुठून आलो, माझी आयडेंटिटी काय, किंवा मग कोणी म्हणतात हे जग काय आहे, जग कसे उत्पन्न झाले. ह्या तीन प्रश्नावर आपलं साधना किंवा आपले विचार किंवा आपलं अज्ञान गोंधळ या तीन प्रश्नावर आहे की नाही. तर मग पहिलं आचार्य काय सांगतात, रामदास स्वामी म्हणतात, तू ज्याला मी म्हणतोय ना, ते आधी शोधून काढ. आपण रमणांचा मागाशी श्लोक बघितला, तर रमणांकडे रामबाण उत्तर नव्हतं, पण त्यांच्याकडे रामबाण प्रश्न होता. त्यांच्याकडे कोणी गेलं की ते म्हणायचे दुःख आहे का तुला, ते दुःख कोणाला आहे ते शोधून काढतो. असं त्या रामबाण प्रश्नावर त्यांच्याकडे रामबाण प्रश्न होता. तर ते संत सांगतात की तू ज्याला मी म्हणत आहे ते मी नसून त्यालाच वेदांतामध्ये खरं म्हणजे आत्मा आहे. सध्या माझी स्थिती काय आहे, आत्मा आणि अहंकार हे एकमेकात मिक्स झाले, ते आपण नंतर बघू. पण ज्याला मी म्हणतो ते वेदांत आचार्य सांगतात आत्मा आहे. तुम्ही म्हणाला हो, तुम्ही तर फक्त शब्द बदलला, मीच्या ऐवजी आत्मा झाला, पण त्या माझं दुःख तसंच आहे, मला मी कोण आहे ते कुठे कळलं, नुसतं तुम्ही नाव बदललं त्याचं. ते म्हणले बर ठीक आहे हळू क्रमाने तर मी आहे, ठीक आहे. मग आपण आता विचारणा करू सोप्या भाषेत. आता समजा मला कोणी विचारलं किंवा मी तुम्हाला विचारलं की तुम्ही आता बसलाय का उभे आहात, सांगा बा. तुमचं तुम्हालाच उत्तर द्या, बसलाय का उभे आहात. तुम्ही म्हणाल काय बसलोय. तर मग खरं काय आहे, तुमचा आपला देह बसलाय. ओके, मग आता इथं देहाच्या संदर्भात मी झालो. ओके, मग समजा आपल्याला कोणी असं विचारलं की तू सुखी आहेस, आनंदी आहेस, मजा येते आहे का कंटाळा आहे, दुःख आहे. म्हणाले अरविंदचं प्रवचन व्हायच्या आधी सुखी होतो, हे कुठे किचकट. प्रवचन संपल्यावर मी सुखी होईन. हे काय केलं मी, हे मी माझ्या मनाशी नातं जोडलं की मी म्हणजे मन आहे. तुम्हाला समजत आहे का मी काय म्हणतो ते, मी का तुम्हाला गोंधळ होत आहे, समजतंय? माझं समजत असेल तर कोणाला समजतंय, बुद्धीला समजतंय. मग आता इथं मी माझा संबंध बुद्धीशी जोडला, मी बघा आता किती मी झाले. आता नुसतं देहाचाच जरी मी पाहिला तरी देह सुद्धा बघा, कोणाचा निरोगी आहे, कोणाचा स्थूल आहे, कोणाचा कृश आहे, मग त्याला काहीतरी निमित्त पण आहे.
फक्त देहालाच. मग तो देह कसा आहे? कोणाचा देह तरुण आहे, कोणाचा वृद्ध आहे, म्हणजे काळाशी संबंध आहे. मग हाच देह निमित्त त्याला काही निरोगी असेल, तरुण असेल, पण मग मी आता इथे अडकलोय, तिथे अडकलोय, इथे आहे, तिथे आहे, म्हणजे काय? स्थलाशी संबंध आहे. आणि हे सगळं फक्त देहाच्या बद्दल चाललंय. ह्यालाच काय म्हणले? ह्या सगळ्याला स्थल काल निमित्त, म्हणतात इडियम. वेदांतामध्ये म्हणतात सगळं माझं जीवन हे स्थल काल निमित्ताने बांधलेलं आहे. माझं जीवन, मला हे सगळं, तर ही मर्यादा दुभंगून फोडून मला जायचंय. ते कोण आहे ते विचार कर. पण सध्या आपण या स्थलकाल निमित्तामध्येच हा मी इतका गुरफटलाय. हे तिन्हीच नाहीये बरं, आणखी पण खूप आहे. सारखं माझं मन सुद्धा या स्थलकाल निमित्तात घोटाळत असतं, बुद्धी स्थलकाल निमित्तात घोटाळत असते. आणि एवढंच नाही तर आणखीन पण आपल्याला खूप आयडेंटिटी आहे. मी म्हणतो तर मी मग माझा मान अपमान होत असतो. मी इतकं सगळं कुठे कुठे नोकरी व्यवसायात अडकलेलो आहे. मग तिथे त्याच्यामध्ये मला धनसंपत्ती मिळवायची आहे. मग त्या सगळ्यातनं वेळ मिळाला नोकरी व्यवसायातनं तर मग माझा कुटुंब परिवार पण आहे. कधी माझा शरीर निरोगी असतं तर संपत्ती नसते, कुटुंब ठीक असतं तर मी पण मला स्थलाचं बंधन असतं, कधी बुद्धीचा गोंधळ असतो. पण मी विचारतो हे सगळं कशामुळे? त्याच्यात खरं सत्य काय आहे? हा जो सगळा मीच जंजाळ पसरला आहे, तर खरा मी कशावर आधारित मी आहे? या मीच्या मुळाशी काय आहे? या मीच्या मुळाशी संत आपल्याला सांगतात त्याला म्हणतात आत्मा आहे, की याच्याशिवाय हा कुठलाही व्यवहार स्थलकाल निमित्ताचा शक्य नाही. तो म्हणजे आत्मा. हा फक्त आत्मा आहे, तो सत्य आहे. बर, आता आपण एक स्टेप पुढे जाऊ. आता हे आत्मा हा निर्णय झाला की मी कोण खरं आहे, तर मी आत्मा आहे, त्याच्यावर हा सगळा डोलारा माझा उभा आहे. मग आत्मा आहे. आता जग उरलं, मग जगाचं काय? तर वेदांत शास्त्र असं सांगतं की जे जे काही दृष्टीस पडतं, जे जे काही आपण ज्याला म्हणतो आहे त्याला म्हणतात जग. आता हे स्थूल जग तर दिसतं, पण आपले विचार सुद्धा आपल्याला दिसतात, मन सुद्धा दिसतं. पण मी जे असं विचारतो की जग काय आहे, की जग उत्पन्न कसं झालं, याचा अर्थ सुरुवातीला तर मी असं म्हणतो की जगत म्हणजे हे पर्वत, नद्या जग आहे, सगळ्या जड वस्तू जड आहे. पण याचं उत्पन्न कसं झालं विचार करताना मी असं नाही म्हणू शकत की या जगातली कुठलीही वस्तू किंवा मला दृष्टीस जे जे पडत आहे त्यातली कुठलीही वस्तू हे जगाच्या निर्मितीचं कारण मानता येत. म्हणजे कसं की गुरुजी फार छान विचारायचे प्रश्नोत्तरामध्ये. समजा कोणी म्हटलं की हे झाड कसं उत्पन्न झालं, ते झाडावर फळ आहे, त्या फळापासून उत्पन्न झालं नाही, ते फळ तर झाडालाच आहे, मग फळातनं झाड झालं, झाडातनं फळ झालं. तर ते म्हटलं असं त्याचं कारण सांगता येत नाही. त्या झाड, फळ, बीज ह्याच्या पलीकडे काहीतरी त्याचं कारण आहे. तर वेदांत म्हणतो बीज पण खरं नाही, झाड पण खरं नाही, माती खरी आहे. हो, मग माती कुठून आली? तर वेदांत सांगतो ह्या जगातली कुठली एक वस्तू आपण म्हणून असं म्हणत नाही, ती याकडे पॉइंट आउट करू शकत नाही की हे जगाचं कारण आहे, कारण ती आधीच आहे. मग या जगा व्यतिरिक्त जगाचं कारण आहे ते काय असणार बरं? ह्या अर्थाने रामदास स्वामी म्हणतात असा हा प्रकृतीचा निराश झाला, की ही जड प्रकृती आहे. त्या प्रकृतीपासूनच जर आपण म्हटलं प्रकृती आली, मग ती आधीच आली, ती निर्माण कशाला व्हायला पाहिजे? ह्या तऱ्हेनं ते म्हणतात की प्रकृती निराश आहे. ह्या जगातल्या कुठल्याही वस्तूला जगाच्या निर्मितीचे कारण मानता येत नाही. आणि आत्मा आपण आत्ताच बघितलं, या जगा व्यतिरिक्त, या माझ्या शरीरा व्यतिरिक्त, मना व्यतिरिक्त एकच गोष्ट आहे वेगळी, ती म्हणजे चैतन्य. आणि ह्या चैतन्याशी एकरूपता करण्यासाठी रामदास स्वामी आपल्याला विचारतात आपण कैसा तेथे? ह्या तऱ्हेनं प्रकृती निराश झाली. तर हे जरा आकलन व्हायला म्हणजे
लगेच पटायला, जे पहिल्यांदाच ऐकत आहे हा वेदांत विचार त्यांना जरा कठीण आहे. पण आपण हा विषय पुढच्या दशकात येणार आहे, कसा ते आपण पुढे बघू. आता बघा, आपण ह्या दृष्टीनं आता रामदास स्वामींच्या ओव्या आहे. आपण मिथ्या साच देव, देव भक्त अनन्य भाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. या नाव आत्मनिवेदन, ज्ञानियांचे समाधान, नवमे भक्तीचे लक्षण निरोपिले. हे असं देवभक्त अनन्य भाव म्हणजेच इथेच ज्ञानियांचं समाधान आहे. आणि नवमी भक्ती यांनी काय होतं या भक्तीने, तर नवमी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण. हे जर झालं नाही तर जन्म मरण चुकणार नाही. हे वचन सत्य प्रमाण अन्यथा न. तर बघा, हे अनुभवाला संत याचे खरे अनुभवी, आणि यालाच ज्ञानियांचं समाधान आहे. मग ज्ञानियांचं समाधान म्हणलं, आणि बघा आपण पाया बोलताना आपण कसं म्हणतो, ज्ञान वेगळं भक्ती वेगळी. ते भक्तीचं पण लक्षण आणि ज्ञानाचं पण लक्षण, ज्ञानियांचं समाधान, हे कसं काय आहे, हे अनन्य भाव झाल्यावरती ते म्हणतात माझा आनंद माझ्यातनच येत आहे. झोपेमध्ये जो आनंद येत आहे तो आता बघा बाहेरच्या वस्तूंपासून तर येत नाही. तर मला कुठे काही जायला नको, यायला नको, माझा आनंद आहे. तर हा कसा आहे हे बघा, अनेक संतांनी निर्गुणी भजन लिहिली. तर हे निर्गुणी भजन आपण एक ऐकू, की हेच ह्या सगळ्या जणू काही या आत्मनिवेदनाच्या समासाचा सारांश हा कबीरांनी गायलाय. तर बघा आपण ऐकू. हरी को हर में देखा, एक परमात्मा सगळीकडे बघायला कसं सांगतात बघा. या समासाचा सारांश जणू काही आलाय. साधो हरि को हर में देखा, हरि को हर में देखा, साधो हरि को हर में देखा, हरि को हर में देखा, हरि को हर में देखा, साधो हरि को हर में देखा, हरि को हर में देखा। आप माल और आप खजाना, आप ही खर्चन वाला। आप माल और आप खजाना, आप ही खर्चन वाला। आप गली में भिक्षा मांगे, आप गली में भिक्षा मांगे, हाथ में लेके प्याला। साधो हरि को हर में देखा, हरि को हर में देखा। आप नैना आप शयना, आप ही कंबल काला। आप नैना आप शयना, आप ही कंबल काला।
आप गोद में आप खिलावे, आप गोद में आप खिलावे, आप ही मोहन माला साधो, हरि को हर में देखा, हरि को हर में देखा। ठाकुर द्वारे ब्राह्मण बैठा, मक्का में दरवेसा। ठाकुर द्वारे ब्राह्मण बैठा, मक्का में दरवेसा। कहत कबीरा सुनो भाई साधो, कहत कबीरा सुनो भाई साधो, हरि जैसे का तैसा साधो, हरि को हर में देखा, हरि को हर में देखा, हरि को हर में देखा। हरि को हर में देखा, साधो हरि को हर में देखा, हरि को हर में देखा, हरि को हर में देखा। वा. असं म्हणले. आता बघा की किती खरं आहे की नाही. सगळे संत हेच सांगतात आपल्याला. तर ऐसी हे नवविधा भक्ती, केल्या पाविजे सायोज्य मुक्ती, सायोज्य मुक्ती सकल्पांती चरण नाही. आता असं आत्मनिवेदन जेव्हा घडेल तेव्हा काय होईल, तर ही आता पुढच्या ज्या 3 ओव्या आहेत ती पुढच्या समासाची, 10व्या समासाची इंट्रोडक्शन आहे, त्याची ओळख आहे. पहिली ते 4 मुक्ती आहेत त्या सांगणार आहेत पुढच्या समासामध्ये, आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. पहिली मुक्ती ते स्वलोकता, स्मीपता, स्वरूपता आणि सायोज्य मुक्ती, या 4 मुक्ती त्या 10व्या समासाची ही उपोद्घात आहे. तर आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये बघू की समास 10वा मुक्ती चतुष्टय. तर ह्या भक्ती, या सगळ्या 9 भक्तींची परिणिती आत्मनिवेदना झाली, 8 भक्तींची. ह्या सगळ्या भक्तीने काय होतं, तर त्यांनी त्यांच्या त्या काळच्या समजुतीनुसार, तर बघा 400 वर्षापूर्वी लिहिलेला आहे की, कोणी प्रश्न विचारत आहे का? ठीक आहे. की त्यांच्या काळानुसार हे जगतात, त्यांचे या जगताचं त्यांनी वर्णन केलं की अशी कामधेनूची खिलार आहे, असा स्वर्ग आहे, असा क्षीरसागर आहे, असं वर्णन करून मग त्यानंतर मुक्तीचं वर्णन केलं. मग त्याला अनेक भारतीय दर्शनशास्त्रात नावं आहेत. कोणी म्हणतात मुक्ती, कैवल्य, तर आपण हे सगळे शब्द ऐकले असतील. निर्वाण, मोक्ष, त्यालाच अपवर्ग पण म्हटले, ते आपण पुढच्या क्लासमध्ये बघणार आहोत. आणि अमृत. तर हे सगळे उपनिषदातलं प्रमाण वेगळं आहे, बौद्ध लोक वेगळं मानतात, योग दर्शन, न्यायशास्त्र. पण हे सगळं जाणण्याच्या पेक्षा ते सगळ्यामध्ये एक गोष्ट किती छान आहे, मुक्तीचा प्रश्न कधी येतो, बंधन मान्य केलं तर मुक्तीचा प्रश्न येतो. केवढी एकतानता आहे की नाही या सगळ्या दर्शनांमध्ये. हे सगळं बंधन तर मानतात की नाही, बंधन मानतात. आता रामदास स्वामी काय म्हणतात बघा, की मुक्तीचे 4 प्रकार आहे. एक आहे त्याला म्हणतात सलोकता, की त्या लोकांमध्ये वावर. ते त्यांच्याच परिभाषेत आपण नंतर बघणार आहोत. या ओव्या आता 22, आपण 22 नंतरच्या ओव्या बघणार. समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, त्या काय आहेत तर डिटेलमध्ये त्यांच्या शब्दात आहे. तर ते काय म्हणतात, आता 23वी ओवी आहे.
ज्यांच्यापाशी आहे दासबोध प्रिंट आउट ते बघा. येथे ज्या देवाचे भजन करावे तेथे ते देवलोकी राहावे. स्वलोकता मुक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. म्हणजे काय, आता कृष्ण जे भक्त आहेत ते गोलोकामध्ये, किंवा साकेत लोक रामाचे भक्त विष्णू लोकामध्ये, शंकर भगवान त्यांचा लोक कैलाश लोकांमध्ये, तिथे तिथे त्यांना मुक्ती तिथे गेल्यावर त्या लोकात ते राहतात. ते कसं त्यांनी डेफिनेशन किती सुंदर केले बघा, की ज्या लोकात आपण राहतो लोकी राहावे ते स्वलोकता, समीप अगदी जवळ असावे ते समीपता, स्वरूपची व्हावे ते स्वरूपता तिसरी. की मग त्या सारखं 24 तास, आता बघा जे जे काही आता काही रिटायरमेंट होम आहे, ज्यांना ते डिस्नीलँड आवडते, ते डिस्नीलँड काय फक्त लहान मुलांना आवडते असं नाही, मोठ्यांना पण आवडते. मग तिथे त्यांनी सिनियर होम्स तिथे पण काढले. 24 तास त्या मिकी माऊस बरोबर राहायचं. मग ती स्वलोकता मुक्ती झाली त्यांना. मग तिथे अगदी तिथेच व्हॉलेंटियर म्हणून नोकरीला त्या डिस्नीलँड मध्येच अगदी समीप, अगदी तिथे ते समीपता मुक्ती. रामदास स्वामी काय म्हणतात की तुम्ही अगदी त्या मिकी माऊस सारखा ड्रेस पण जरी घातला तुम्ही तसेच दिसायला लागले, ही तिसरी मुक्ती, ही स्वरूपता, तसेच दिसायला लागले. पण ही ह्या तिन्ही मुक्ती पुढे सांगतायत की त्या खऱ्या नाहीत. कारण म्हणले सकृत आहे तो भोगिती, सुकृत सरताची ढकलून देती. त्या लोकातल्या ज्या देवता आहेत, म्हणजे डिस्नीलँडचा जो मालक आहे, तर तुम्ही अपंग झालात व्हॉलंटियर जरी असलं तरी ते तुम्हाला तुम्ही नका येऊ, आता तुम्ही नोकरीवर काढून टाकतील आपल्याला. मग ते देव रामदास स्वामी तेच सांगतात, आपण देवते असते जैसे तैसे. तुमचं पुण्य संपलं की तुम्हाला ढकलून देतील. या अर्थानं ते म्हणतात म्हणून तिन्ही मुक्ती नाशिवंत, सलोकता, समीपता आणि स्वरूपता, या तिन्ही मुक्ती नाशिवंत आहे. सायोज्य मुक्ती ते शाश्वत. तेही निरोपिजेल सावचित्त ऐकात. ही सायोज्य मुक्ती बघा रामदास स्वामींचे. यांनी काय होतं, यांनी आपण फॅनेटिक नाही बन, अतिरेकी नाही बन, की ठीक आहे मला शंकर भगवान आवडत असतील तर मी शंकर भगवानांचं तत्व समजून घेऊन पुन्हा शंकर भगवानांमध्येच रमेन. पण मी विष्णू भक्तांचा द्वेष नाही करणार, मी राम भक्तांचा द्वेष नाही करणार. ही जागरूकता, ही सजाणता कशी येईल ते आता त्यांच्याच शब्दात ऐकू. का तर कसं म्हणले बघा, तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ, निर्गुण भक्ती तेही अचळ, सायोज्य मुक्ती ते केवळ, जाणीजे ऐसी. तर बघा आत्मनिवेदनात भक्तीत म्हणल्याप्रमाणे हा एकच निर्गुण परमात्मा निश्चळ आहे. ती निर्गुण भक्ती ती अचळ आहे, त्याच्यापासून आपल्याला कोण काढून घेणार आहे. निर्गुणी अनन्य असता तेने होय सायोज्यता. युज म्हणजे काय, जुळणे. तर सायोज्यता म्हणजेच स्वरूपता निर्गुण भक्ती. नाही तर बघा आपण त्या कबीरांच्या भजनात काय म्हणलं, हरी जैसे का तैसा, आणि त्याचं बाहेरून रूप कसं दिसतं, हरी को हर में देखा. सगळं भगवंतच आहे. कोणी म्हणलं तुम्ही शंकर भगवान, हा चांगलाच आहे, ते पण भगवंतच आहेत. तर ही सगुण फक्त जे एक मानतात, सलोकताला अंत आहे. पण ते काय म्हणून काय म्हणले, सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे, हे अवघे प्रांजळ कळे सद्गुरु केलिया. आणि बघा हा दासबोध किती शास्त्र शुद्ध. आणि हे आपले जे टीव्हीवर सिरियल बघणारे लोक आहेत ना, त्यांनी दासबोधाचा नक्की अभ्यास केला असेल बघा. कारण हा टीजर आहे, ही 31वी ओवी आहे ना, हे टीजर आहे. का, कारण पुढचा जो समास आहे ना तो सद्गुरूचा आणि मंत्रांचा समास आहे. दशक, पुढचा संबंध दशक जो आहे 5वा तो आहे. तर बघा त्यांनी शेवट किती गोड आहे हो, कसा शेवट केला की हे अवघे, हे कसं, ह्या टीजर दिला त्यांनी आणि म्हणले हे अवघे प्रांजळ कळे सद्गुरु केलिया. मग नॅचरली काय होईल, सद्गुरु कोण, कसा आता करावा, आता मला हे जीवनाचं दर्शन घडलं. आणि मग आता पुढचा जो दशक आहे तो इतका रोचक आहे, आणखी प्रॅक्टिकल होत चाललाय तो. त्याच्यामध्ये त्यांनी, आपण आधी मूर्ख लक्षणं ऐकली, पण आता साधक या दृष्टीनं कसं नसावं, कसं असावं, वैराग्य कुठलं खोटं खरं, इतकं त्याचं सुरेख विवरण या पुढच्या
दशकात आहे, त्यामध्ये 5व्या दशकामध्ये ते बघू. आता आपली अजून 2 मिनिटं आहेत, तर आपण इथं थांबू. मी आधी प्रार्थना म्हणतो, कारण मग नंतर एकाने प्रश्न विचारलाय गेल्या वेळे झालं, त्याच्यावर मी सांगतो. मग त्यांना प्रश्नोत्तरात इंटरेस्ट नसेल मग तुम्ही जा, कारण सकाळची वेळ तुम्हाला कामं असतील. तर मी प्रार्थना म्हणतो आधी, आणि मग आपण थांब. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. आणि एक अगदी महत्वाची सूचना, 1 मिनिट थांबा, जाऊ नका, एवढी सूचना ऐका आणि मग आपण प्रश्नोत्तर तर पाहू.